संक्रांतीनिमित्त नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असताना गोदावरी स्नानाचं मोठं महत्त्व देखील आहे आणि यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक गोदा घाटावर दाखल झाले आहेत। भाविकांकडून गोदा स्नान आणि धार्मिक विधी देखील करण्यात येतोय। निमित्त नाशिकच्या गोदा घाटावर भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याचं बघायला मिळत आहे। आज देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा होतोय। आजच्याच दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि या संपूर्ण घटनेला धार्मिक अनन्यसाधारण महत्त्व आहे। याच पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकच्या रामकुंड परिसरात देशभराच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक जे आहेत ते या ठिकाणी गोदास्नान करता आहेत। आज संध्याकाळपर्यंत म्हणजेच सूर्यास्तापर्यंत गोदा घाट परिसरातील या तीर्थक्षेत्र मानलेल्या गोदावरीत स्नानाचं हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हा योग साधण्यासाठी पुण्याचा संचय करण्यासाठी भाविक जे आहेत ते या ठिकाणी गोदावरीवर स्नान करत असल्याचं बघायला मिळतंय। हजारोच्या संख्येनं नाशिकमध्ये भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि एकूणच या गर्दीच्या नियंत्रणासाठी संपूर्ण परिसरात पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9।